नमस्कार फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत कांदा भजी। तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे 5-6 कांदे घ्यायचे आहेत। आणि ते कांदे या प्रकारे असे चिरून घ्यायचे आहेत। तर कांदे आपल्याला उभे चिरायचे आहे आणि असा या प्रकारे त्याचा काप करायचा आहे। तर ही भजी एकदम झटपट होतात, त्याला बिलकुलच वेळ लागत नाही। यामध्ये आपण थोडीशी हळद आणि चटणी आणि मीठ टाकून घेऊ आणि याला छान मिक्स करून घेऊ। कारण या चटणी आणि मिठामुळेच याला पाणी सुटेल। तर हे बघा, या प्रकारे आपण याला छान मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे बेसन टाकणार आहोत आणि ते पण छान मिक्स करून घेऊ। तर यामध्ये जास्त काही टाकण्याचं कामच नाही आणि झटपट होतात ही भजी। आणि पाणी पण टाकण्याचं काम नाही, यालाच पाणी सुटते। तर बघा, या प्रकारे छान हे आपलं बेसन मिक्स झालेलं आहे आणि आता आपण याला अर्धा-पाऊण तास झाकून ठेवू आणि पाणी अजिबात वापरायची गरज नाही आहे यामध्ये। तर आपण भजी करण्याकरिता पॅनमध्ये तेल टाकून घेऊ। आता अर्धा तास झालेला आहे आणि आपलं मिश्रण पण छान झालेलं आहे। तर आपण आता याची भजी काढू शकतो। तुम्ही बघू शकता, याला ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे, पाणी टाकायची काहीच गरज नाही। तर तेल छान कडक होऊ द्या, म्हणजे आपली भजी क्रिस्पी होतील छान। तर आता आपण यामध्ये भजी काढून घेऊ। कडक झालेला आहे। ही भजी आपल्याला मीडियम आचेवर तळून घ्यायची आहे। काढून ही भजी करताना याला छान लाल रंग येईपर्यंत तळून घ्या, म्हणजे ही छान
क्रिस्पी होतात मग. तर तुम्ही बघू शकता कांदा भजी आपली रेडी झालेली आहे. तर कांदा भजी आपली रेडी झालेली आहे. आणि मित्रांनो, नक्की एक वेळ तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघ. एकदम साधी सोपी आहे आणि कोणी पण याला करू शकते. यामध्ये जास्त काही मेहनत पण लागत नाही. आणि ही भजी एवढी क्रिस्पी लागतात, याला तुम्ही टोमॅटो सॉस किंवा कशाची चटणी असेल त्याच्यासोबत पण खाऊ शकता. आणि ही आजची कांदा भजी तुम्हाला आवडली का? आवडल्यास माझ्या अस्मिताज किचन चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.